Life lessons from the journey of successful entrepreneurs. यशस्वी उद्योजकांच्या आयुष्यातल्या वाटचालीवरून आपल्याला काय प्रेरणा मिळू शकते याची ही सेशन्स. लाईफ लेसन्स फ्रॉम द जर्नी ऑफ सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर्स. आज आपण ज्या व्यक्तिमत्वाविषयी बोलणार आहोत, असं व्यक्तिमत्व की जे कदाचित जमशेदजी टाटा आणि हे व्यक्तिमत्व हे जर भारताने बघितलंच नसतं तर आपली इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन ज्या पद्धतीने झाली ती झाली असती का असा प्रश्न पडावा, असं हे व्यक्तिमत्व आहे. वालचंद हिराचंद. आपल्याला साधारणपणे हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी, वालचंदनगर इंडस्ट्रीज, रावळगाव, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, हिंदुस्तान शिपयार्ड अशा अनंत कंपन्यांची नावं जी माहिती आहेत त्याचे हे जनक, की ज्या माणसांनी फक्त आणि फक्त भारताला इंडस्ट्रियल आणि इकॉनॉमिकल सेल्फ डिपेंडन्स मिळावा ह्याच्याकरता स्वतःचं आयुष्य वेचलं. म्हणजे नानी पालखीवालांच्या जर शब्दात सांगायचं झालं तर इफ द टॉप 10 इंडस्ट्रियलिस्ट्स ऑफ द वर्ल्ड, प्लीज अंडरस्टँड द टॉप 10 इंडस्ट्रियलिस्ट ऑफ द वर्ल्ड इफ वर टू बी लिस्टेड, देन वालचंद हिराचंद विल बी वन ऑफ देम. हे नानी पालखीवालांनी वालचंद हिराचंदांविषयी काढलेले उद्गार आहेत. तर अशा या व्यक्तिमत्वाच्या प्रोफेशनल वाटचालीविषयी आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी जे आपल्याकरता करून गेलेले आहेत आणि जो पाया आपल्याकरता बनवलेला आहे, म्हणजे माझ्या जनरेशननी त्यांच्या आयुष्यातली पहिली गाडी जी बघितली फियाट, की ज्या माणसाने ती भारतात आणली त्या माणसाच्या विषयी आपण आज बोलणार आहोत. तर ॲज युजल आपल्या चौकटीमध्ये आपण नेहमीच एवढं ठेवलं आहे की वी ओनली टॉक द प्रोफेशनल लाईफ ऑफ द पर्सन, वी डोंट टॉक अबाउट एनिथिंग अबाउट हिज पर्सनल लाईफ. तीच चौकट आज आपण पाळणार आहोत आणि वालचंद हिराचंदांविषयी आणि त्यांच्याकडून आपल्याला काय प्रेरणा मिळू शकेल ह्याच्याविषयी विचार करणार आहोत. हिज प्रोफेशनल लाईफ ॲक्च्युली इज अन ॲक्सिडेंट. काय होतं आहे, ह्या व्यक्तीचं शिक्षण चालू आहे. हे मूळचे सोलापूरचे आहेत. सोलापूरला ह्यांचा व्यापार आहे, म्हणजे थोडक्यात आडत्याचा आणि सावकारीचा व्यापार आहे आणि तो पिढीजात आहे. आणि ही व्यक्ती शिकायला मुंबईला आहे, तिथलं शिक्षण पूर्ण झाल्यावर पुण्यात राहते आणि ॲक्सिडेंटली काय होतं आहे की ह्या व्यक्तीला परत आपल्या गावी म्हणजे सोलापूरला जावं लागतं. त्याला कारण आहे की त्यांचे दोन्ही वडील भाऊ अचानकपणे वारलेत आणि ह्या माणसाचं वय त्यावेळेस साधारणपणे 20-21 वर्षांचं आहे. अशा व्यक्तींनी स्वतःच्या वडिलांची मदत करायची म्हणून स्वतःचं शिक्षण अर्धवट सोडून परत सोलापूरला स्वतःचा जो मूळचा व्यवसाय आहे त्याच्याकडे वळलेले आहेत. आणि तिथे तो व्यवसाय करत असताना जिज्ञासू वृत्ती प्रचंड आहे की सावकारकी करून आपण काही टक्के पैसे इकडे तिकडे मिळवतोय, पण ह्याच्यातून आपण एखाद्या देशाकरता एखाद्या समाजाकरता फारसं काहीच करत नाही आहे. ही कुठेतरी मनाला एक चुळबुळ आहे. हे चालू असताना वय तरुण असताना जे वाटतं की आपण काहीतरी करावं असं त्यांनाही वाटतंय, पण नॅचरली आता घरात व्यवसाय आहे. आपले काका पण तोच व्यवसाय करतात, आपले वडीलही तोच व्यवसाय करतायत. सोलापूर त्या काळी सूतगिरण्यांकरता प्रसिद्ध आहे आणि त्या गिरण्यांचे जेवढे मालक आहेत ते रोज आपल्या पिढीवर येत आहेत, कारण कुठनं तरी ह्या लोकांनी आपल्याकडून पैसे घेतले. असं असताना ह्या माणसाच्या व्यावसायिक वृत्तीचं कौतुक म्हणजे काय की त्या अशा गिरणीला लाकडाचा सप्लाय करणारा एक माणूस यांना येऊन विचारतो की मला लाकडाचा सप्लाय करायचा आहे, तर तू ठेकेदार म्हणून किंवा तू त्याचा कंत्राटदार म्हणून मला मदत करशील का. आता नॅचरली स्पीकिंग घरामध्ये ज्या सूतगिरणींना आपण पैसे देतोय तर त्या सूतगिरणीमध्ये लागणाऱ्या लाकडाचा कंत्राटदार होणं हे म्हणजे काय विचित्रपणा आहे असं वाटू शकतं. पण वालचंद हिराचंद इज ॲब्सोल्युटली क्लिअर की पिढीजात जो काही बिझनेस आहे त्याच्या पलीकडे जाऊन आपण आयुष्यात काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. अँड हिज फर्स्ट एव्हर बिझनेस व्हेंचर इज ॲक्च्युअली टू वर्क विथ दॅट फेलो की जो लाकूड देणार आहे सूतगिरण्यांना लागणारं आणि ट्राईज टू हेल्प हिम इन दॅट बिझनेस. हा छोटा व्यवसाय आहे, पण ह्या व्यवसायाने त्यांच्या व्यावसायिकतेची सुरुवात आहे. त्याच्यानंतर एक खूप मोठी घटना घडली की ज्याच्यामुळे आपल्याला वालचंद हिराचंद हे पूर्णपणे कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आल्याचं दिसतं. वालचंद हिराचंद सारखी व्यक्ती ही सतत आणि सातत्याने फक्त आणि फक्त देशाच्या प्रगतीचा विचारच करत असते, ह्याचं उत्तम उदाहरण येते. आता ही इज यंग, देर आर पीपल हू नो की ही इज रिच, कारण त्यांचे घर पिढीजात श्रीमंत आहेत हे लोक.
सो एक फाटक नावाचे सद्गृहस्थ असा विचार करतात की आपल्याला एक रेल्वे लाईनचं काम मिळणार आहे, म्हणजे सोलापूरला येडशी ते तडवळ ही साधारण 7 मैलाचं अंतर आहे का 6 मैलाचं अंतर आहे. त्या 6 मैलाच्या अंतराचं रेल्वे लाईन आपल्याला बांधायची आहे. आता ते कंत्राट त्यावेळेस 80,000 रुपयाचं आहे. आय एम टॉकिंग अबाउट 1903 और 1904. आणि त्यावेळेस ते 80,000 रुपयाचं आहे. तर फाटक विचार करतात की आता आपल्याकडे काही एवढे पैसे नाहीत, तर आपण एक काम करू, हा तरुण मुलगा आहे, ह्यांची स्वतःचीच पेढी आहे, ते ह्यालाच पार्टनर करून घेऊ ना. आणि ह्याला पार्टनर करून घेतलं की ह्याला सांगू बाबा तू फक्त पैशाची व्यवस्था कर, काम मी बघतो, कारण फाटक ह्याच बिझनेसमधले आहेत. So under that impression, Fatak actually proposes a partnership to Walchand Hirachand, which naturally is rejected by his family, is contested by his family. त्यांच्या फॅमिलीमध्ये ह्या गोष्टीला अतिशय विरोध आहे की आपला हा बिझनेस सोडून तू कुठे रेल्वेचा कॉन्ट्रॅक्टर बनायला निघाला आहेस. पण ते म्हणतात की नाही, मला काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि ही संधी माझ्याकडे चालून आली. फाटकांना अपेक्षाच नाही, फाटकांना अपेक्षा आहे की हा श्रीमंत घरातला मुलगा आहे, आपल्याला पैसे पुरवेल, हा आपला सोलापूरला घरी बसेल आणि आपण आपलं ते काम करू, येडशी ते तडवळ आपण आपली रेल्वे लाईन बांधू आणि मग पार्टनरशिप प्रमाणे जे काय प्रॉफिट शेअरिंग करायचं ते करू. पण वालचंद हिराचंद इज अन बॉर्न एंटरप्रेन्युअर. नुसते पैसे देऊन थांबत नाही, तर स्वतः वैयक्तिक त्या अख्ख्या रेल्वे लाईनच्या कन्स्ट्रक्शनमध्ये लक्ष घालून रोजच्या रोज त्यांनी एक वामण्या नावाचा तट्टू ठेवलाय, त्याच्यावर बसून रोजच्या रोज त्या अख्ख्या लाईनचं सुपरविजन करायचं. हा व्यवसाय मला नवीन आहे म्हणून त्यातल्या टेक्निकल बाबी समजून घ्यायच्या, त्यातल्या कमर्शियल अँगल समजून घ्यायची, हे सगळं ते करतात. म्हणजे फाटकांनाही आश्चर्य वाटतं की हा मुलगा एवढा इंटरेस्ट का घेतोय. पण वालचंद हिराचंद इज व्हेरी क्लिअर दॅट दिस इज प्रोबॅबली माय फर्स्ट स्टेप इन टू अ न्यू वर्ल्ड ऑफ एंटरप्रेन्युअरशिप. आणि ते काम ते इतक्या सुंदर रीतीने पूर्ण होतं आणि वेळे अगोदर पूर्ण होतं. त्यामुळे रेल्वेची आणखीन कामं मिळायला लागतात. नाव वालचंद हिराचंद वॉन्ट्स टू ग्रॅब दॅट अपॉर्च्युनिटी. विचार करा, ज्या माणसांनी भारताला हिंदुस्तान एरोनॉटिक्स नावाची एक कंपनी दिली की ज्याच्यावर आज आपण खूप भाष्य ऐकतोय, किंवा शिपयार्ड दिली, HSL दिली, किंवा भारताला प्रीमियर पद्मिनीसारखी गाडी दिली, ह्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या करिअरची सुरुवात, प्रोफेशनल करिअरची सुरुवात ही रेल्वे कॉन्ट्रॅक्टर म्हणून झाली. आणि वन्स ही कम्प्लीट्स द टास्क व्हेरी नाईसली, गिवन प्रोजेक्ट्स व्हेरी नाईसली, रेल्वे इज रेडी टू ऑफर मोर प्रोजेक्ट्स टू फाटक अँड वालचंद. वालचंद शेट्टींच्या आयुष्यातली पहिली कंपनी म्हणजे फाटक अँड वालचंद. आणि त्यामध्ये सुद्धा फाटक पहिलं नाव दिलंय का, तर फाटक सिनियर आहेत आणि वालचंद ज्युनियर आहेत, म्हणून फाटक आणि वालचंद अशा नावाची कंपनी इज द फर्स्ट एंटरप्रेन्युअरल व्हेंचर इन टर्म्स ऑफ अ फॉर्मलाइज्ड व्हेंचर. आणि आता काय झालं, रेल्वेची कामं मिळणार आहेत. फाटक हे विचार करतात आपण आपलं सोलापूरमध्ये राहू, सोलापूरच्या आजूबाजूची कामं करू. वालचंद हिराचंद म्हणतात तसं नाही, आपल्याला जिथे कामं मिळतील तिथे जाऊ. अँड दॅट इज हाऊ ही ॲक्च्युली शिफ्ट टू बॉम्बे. आणि त्या काळी म्हणजे आजचं ज्याला आपण VT स्टेशन म्हणतो, त्या काळी त्याला बोरीबंदर म्हणायचे. तर बोरीबंदर पासून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कामांची सुरुवात, रेल्वेच्या कामांची सुरुवात झाली. म्हणजे सुरुवातीला त्यांना बोरीबंदर टू कुर्ला मिळालं, किंवा रेरोड टू कुर्ला मिळालं. पुढे गेलात तर त्यांना ठाण्यापर्यंतचं काम मिळालं, त्याच्या पुढे कल्याणपर्यंतचं काम मिळालं. आणि ही सगळी रेल्वेची कामं अतिशय चोखपणे, म्हणजे एखादी व्यक्ती जर खरोखरीच स्वतःमध्ये काही बदल करून आपला पारंपरिक जीवनक्रम सोडून काहीतरी करू इच्छित असेल, तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा माणूस आहे. पिढीजात श्रीमंत आहे, घरामध्ये सुबत्ता असावी, कारण व्यापारच आहे, व्यावसायिक आहेत घरात सगळे. हे सोडून हा माणूस सायनमध्ये येऊन राहतोय, 1 रूमच्या भाड्याच्या घरात राहतोय. आणि रोज सकाळी उठून काय करायचंय, तर आपल्याला सायनहून ऑल द वे पाठीमागे ठाण्यापर्यंत जायचंय, तिथनं मुंबऱ्याला जायचंय, मुंबऱ्यापासून कल्याणला जायचं. आणि प्लीज अंडरस्टँड, ते 21व्या शतकातलं मुंबई नाही. म्हणजे ज्या रेल्वे रुळांवरनं आज गाड्या धावत आहेत, ते रेल्वे रूळ आपण वालचंदांनी त्या काळी करून दिलेत आपल्याला. ते रेल्वे रूळ बांधायचं काम आपल्याला दिलंय. म्हणजे विचार करा किती किलोमीटर रोजच्या रोज चालणं होत असेल, किती किलोमीटर रोजच्या रोज उन्हातान्हात काम करावं लागत असेल. हे सांगण्याचा उद्देश काय आहे की फ्रॉम अ कम्फर्टेबल लाईफ, इफ वन वॉन्ट्स टू क्रिएट समथिंग फॉर हिमसेल्फ, देन वालचंद कॅन बिकम अ ग्रेट ॲस्पिरेशन किंवा इन्स्पिरेशन फॉर ऑल ऑफ अस. म्हणजे घरातला उत्तम व्यवसाय सोडून हा माणूस उन्हातान्हात फिरतोय. मुंब्रा स्टेशनला रोज जायचं, तिथे सकाळी कोणीतरी त्यांना दूध देणार, ते दूध प्यायचं, दिवसभर बाकी काही मिळणार नाही. मुंबऱ्यापासून ठाण्याला यायचं, तिकडे पलीकडे कल्याणला यायचं. पण ही सगळी कामं इतक्या उत्तम पद्धतीने केली की रेल्वेच्या कॉन्ट्रॅक्टर्समध्ये वालचंदांना प्रेफरन्स मिळायला लागला.
नाव प्लीज अंडरस्टँड, फाटक अँड वालचंद कंपनीला त्या काळी इतकी मोठी मोठी कामं मिळाली की आज आपण जे मोठमोठी मुंबईतली कामं बघतोय, म्हणजे अगदी तुम्ही साध्यातला साधा विचार केला तर विटी स्टेशन बघा किंवा वेगवेगळे रेल्वे रूळ बघा, या सगळ्यांची कामं त्या काळी वालचंदांनी केली आणि असा त्यांचा रेल्वे कॉन्ट्रॅक्टर म्हणून प्रवास चालू झाला. आणि मला नेहमी असं वाटतं की वेन समवन अटेम्प्ट्स टू डू समथिंग इन लाईफ, देन लाईफ कीप्स ओपनिंग न्यू डोर्स. आता हा खरं माणूस काय आहे? रेल्वे कॉन्ट्रॅक्टर आहे. हा माणूस फाटक नावाच्या सिनियर माणसाबरोबर स्वतः काम चालू केलेला माणूस आहे. म्हणजे असंही नाही की हा माणूस त्याच्यातला पदवीधर आहे, त्याच्यातला तो उच्च शिक्षित आहे, काहीच नाही आहे. म्हणजे रादर ही डझंट हॅव अ फॉर्मल एज्युकेशन फॉर डुईंग एनी काइंड ऑफ जॉब दॅट ही इज डुईंग टुडे. पण तरीसुद्धा केवळ धडाडी आणि केवळ काम करण्याची इच्छा. आता गंमत काय झाली आहे की रेल्वे कॉन्ट्रॅक्टरची कामं इतक्या उत्कृष्टपणे करत असताना नॅचरली स्पीकिंग त्या काळी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या इतर उपक्रमांमध्ये त्यांना प्राधान्य मिळायला लागले. म्हणजे आता काय झालं बघा, रेल्वे कॉन्ट्रॅक्टर म्हणून ह्या माणसांनी काम चालू केलं, ख्याती झाली फाटक अँड वालचंद कंपनीची. त्या ख्यातीमुळे इतर कामं मिळायला लागली. इतर कामं कोणती मिळाली? म्हणजे आज आपण, म्हणजे 100 वर्ष होऊन गेली, पण आज आपण जेव्हा पाठीमागे वळून बघतो तेव्हा मेजॉरिटी ऑफ कन्स्ट्रक्शन विच हॅज हॅपन्ड, लष्कराचं अगदी एक सोपं उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला की किती अवघड कामं ह्या माणसांनी सहजरित्या केली, धडाडीने केली. आणि म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये 2 महत्त्वाचे केस आहेत म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईनमधले, की आता रेल्वे कॉन्ट्रॅक्टरपासून हा माणूस कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आला आहे. कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये जेव्हा वालचंद हिराचंद आले तेव्हा नॅचरली स्पीकिंग त्यांच्याकडे खूप अवघड कामं आली. आणि प्लीज अंडरस्टँड, दिस इज ब्रिटिश इंडिया, नॉट फ्रीडम सेक्युअर्ड इंडिया. तर ब्रिटिश इंडियामध्ये ब्रिटिशांना, युरोपियन लोकांना प्राधान्य देण्याची सवय असताना एका भारतीय कंत्राटदाराला काम द्यायचं म्हणजे त्या भारतीय कंत्राटदाराची किती मोठी एलिजिबिलिटी दाखवायची गरज पडत असेल याचा विचार करायला हरकत नाही. त्यातले 2च किस्से सांगतो. हे किस्से खूप आहेत. म्हणजे वालचंद हिराचंदांनी जी कामं केलेली आहेत, म्हणजे मला तर खूप वेळा असं वाटतं की विटी स्टेशनला जेव्हा जाऊ ना तेव्हा नमस्कार करावा, कारण ह्या माणसाने ते आपल्याकरता करून दिलं. पण 2 महत्त्वाची कामं जी मला असं वाटतं की हायलाईट करायला पाहिजे फ्रॉम हिज कन्स्ट्रक्शन ॲज अ लाईन ऑफ बिझनेस. एक आहे ते म्हणजे बेळगावला त्यांना काम मिळालं होतं. बेळगावला लष्कराच्या छावण्या बांधायच्या. प्लीज अंडरस्टँड, दिस इज नाउ वर्ल्ड वॉर 1 टाईम, अँड ड्युरिंग वर्ल्ड वॉर 1 टाईम देर इज अ डायर नीड टू कन्स्ट्रक्ट समथिंग फॉर मिलिटरी, म्हणजे बॅरॅक्स असतील किंवा काय. तर हे काम त्यांना बेळगावात जाऊन करायचं आहे. आणि हे सगळं काम करताना एवढी मॅनपॉवर लागणार आहे किंवा ते काम पूर्ण करण्याकरता त्यांना गव्हर्नमेंटकडनं अप्रुव्हल लागणार आहे. तर हा माणूस इथनं बेळगावला जातो. तिथे त्यांचं तसं कोणीच नाही आहे. त्यांच्या शाळेतला किंवा त्यांचा जो कॉलेजमधला एक मित्र आहे तो तिथे आत्ता वकिली करतोय, त्याच्याशी हे संपर्क साधतात. अजून यांना ऑफिशियली गव्हर्नमेंटनी सांगितलेलं नाही आहे की तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे, आता तुम्ही काम चालू करा. पण ही सो शुअर दॅट आय एम गोइंग टू गेट दिस कॉन्ट्रॅक्ट, ही सो शुअर दॅट आय एम गोइंग टू गेट दिस कॉन्ट्रॅक्ट दॅट ही रिचेस बेळगाव. एका संध्याकाळमध्ये हा माणूस स्वतःच्या कामगारांना लागणाऱ्या राहत्या घरांची व्यवस्था करतो. स्वतःला तिथे फिरायला लागेल म्हणून ज्या घोडागाडीतून हा माणूस स्टेशनपासून मित्राच्या घरापर्यंत जातो ती घोडागाडीच विकत घेतो. म्हणजे व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू हिअर इज डिसिजन मेकिंग इज अ की क्रायटेरिया फॉर सक्सेस. आणि वालचंद हिराचंदांकडून अतिशय शिकण्यासारखं आहे. आणि या सगळ्याची बॅकग्राऊंड काय आहे की अजून गव्हर्नमेंटचं ठरत नाही आहे की ही ऑर्डर काढण्याचा अधिकार कोणत्या अधिकाऱ्याला आहे, म्हणजे बेळगावातल्या माणसांनी द्यायचा आहे का मुंबई प्रांतातल्या माणसांनी द्यायचा आहे. बट वालचंद हिराचंद हॅज ऑलरेडी स्टार्टेड डुईंग दॅट वर्क. आणि बाय द टाइम द ॲक्च्युअल ऑर्डर कम्स आणि ती ऑर्डर जेव्हा येते जेव्हा तो अधिकारी त्यांना सांगायला येतो की आता वालचंद हिराचंद तुम्ही काम चालू करायला हरकत नाही, त्यावेळेस ते सांगतात अरे मी ऑलरेडी काम चालू केलं आहे, बिकॉज आय वॉज शुअर की हे काम मलाच मिळणार आहे. हे सांगायचा मुद्दा काय, धडाडी हा जो विषय आहे ना हा वालचंद हिराचंदांकडनं अतिशय शिकण्यासारखा आहे. कन्स्ट्रक्शनमधला म्हणजे फाटक अँड कंपनीमधला, फाटक वालचंद अँड कंपनीमधला दुसरा एक अतिशय सांगण्यासारखा किस्सा असा आहे की इफ यू आर पुट अंडर प्रेशर अँड इफ यू परफॉर्म वेल व्हॉट कॅन लाईफ ऑफर यू. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या वालचंद हिराचंदांना जेव्हा नाशिकला जो देवळाली कॅम्प आहे तर देवळाली कॅम्पमध्ये त्यांना हॉस्पिटल्स, बॅरॅक्स हे सगळं कन्स्ट्रक्ट करायचं काम मिळतं. आणि हे जेव्हा काम मिळतं तेव्हा त्यांना हजारो कामगार लागणार आहेत, हजारो.
आणि ते काम सुद्धा त्यांनी वेळे अगोदर पूर्ण केलं आहे. म्हणजे आज आपण जेव्हा देवळाईला जातो तेव्हा जर आपण तिकडे बघितलं की त्या काळचं दगडी बांधकाम आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कुठेतरी मला असं वाटतं की लक्षात यायला पाहिजे की हे वालचंद हिराचंदांनी त्या काळी उभं केलेलं आहे. म्हणजे आता बोलण्याच्या ओघात आणखीन एक मला किस्सा आठवतोय म्हणून तो एक सांगतो. खडकीचं आत्ता जे आपण बघतोय ना, खडकी म्हणजे आपल्या इथं पुण्याच्या जवळच खडकी आहे, तर तिथे मिलिटरीचा बेस आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, गव्हर्नमेंट ऑफ दोज डेज वॉन्ट्स टू कन्स्ट्रक्ट 100 buildings for hospitals because it is World War time and they give a deadline of only 40 days. 40 दिवसात आम्हाला 100 हॉस्पिटलच्या बिल्डिंग बांधून हव्या आहेत आणि ते चॅलेंज वालचंद हिराचंद स्वीकारतात. 7,000 कामगार त्यावेळेस त्या खडकीच्या साईटवर काम करतात आणि सगळं काम म्हणजे 100 हॉस्पिटल्स बिल्डिंग बांधायचं काम हे 38 दिवसात पूर्ण करतात. धडाडी कशाला म्हणतात हे वालचंद हिराचंद इज अन ॲब्सोल्यूट एक्झाम्पल फॉर ऑल ऑफ अस टू स्टडी अँड लर्न. म्हणजे आपण जर 21व्या शतकामध्ये भारताचा इंडस्ट्रियलायझेशनचा इतिहास बघतोय आणि वी आर सो हॅपी दॅट द वर्ल्ड हॅज मूव्ड सो फास्ट इन इंडिया अँड ऑल दॅट, तर मला खूप वेळा असं वाटतं की भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक रचनेचे शिल्पकार दोनच वाटतात मला, एक जमशेदजी टाटा आणि दुसरे वालचंद हिराचंद. आणि त्याची ही कारणं आहेत की ह्या लोकांनी ह्या देशाकरता प्रचंड प्रमाणात विचार करून सतत काम केलं. आता ह्या कामाचा एक आणखीन भाग काय झाला बघा की वालचंद खूपच काम करतायत. हे काम करत असताना धडाडीनी वेगवेगळे प्रोजेक्ट्स करतायत. म्हणजे मी जर त्यांनी केलेल्या प्रोजेक्ट्सची यादी जर आपण मांडायची म्हटली तर राईट फ्रॉम एनी डॅम इन दिस कंट्री, एनी ब्रिज इन दिस कंट्री, यू नेम इट, आणि कदाचित वालचंद हिराचंदांनी ते केले. म्हणजे नर्मदा नदीवरचा डॅम म्हणताय, नर्मदा नदीवरचा ब्रिज म्हणा, इरावती नदीवरचा ब्रिज म्हणा, मेघना नदीवरचा ब्रिज म्हणा, यू नेम गंगेचा ब्रिज म्हणा, तुम्ही यू जस्ट नेम इट, आणि वालचंद हिराचंदांनी ते सगळे उभे केलेत. आता हे सगळं करत असताना त्यावेळेस एक अतिशय महत्त्वाची घटना घडली. काय घटना घडली तर जमशेदजी टाटा 1904 साली वारले. म्हणजे ही पास्ट अवे इन 1904. पण जमशेदजी टाटांना एक व्हिजन होतं की मुंबईची पुनर्रचना कशी व्हावी ह्याचं जमशेदजी टाटांचं एक स्वप्न होतं. म्हणजे ॲट सम स्टेज इन लाईफ आय थिंक ऑल ऑफ अस विल रिअलाइज दॅट व्हॉट जमशेदजी टाटा डिड फॉर इंडिया इज फॅब्युलस. म्हणजे ही वॉन्टेड टू क्रिएट अ व्हेनिस इन मुंबई. इतकं त्यांचे विचार प्रगल्भ होते. म्हणजे आज जे ताजमहाल पॅलेस हॉटेल उभं आहे ह्याच्या मागची भूमिका पण जमशेदजी टाटांची देशाच्या हेतूनी होती. एनिवे, पण तो मुद्दा नाही. मुद्दा काय आहे की जमशेदजी टाटांचा जो एक विजन होतं मुंबईची पुनर्रचना व्हावी, तर अनफॉर्च्युनेटली पास्ट अवे 1904. पण आता त्यांचे जे पुत्र आहेत म्हणजे दोराबजी टाटा, ही कंटिन्यूज विथ दॅट विजन आणि समहाऊ त्या काळी ब्रिटिश गव्हर्नमेंटला ते कन्व्हिन्स करू शकतात की आपण मुंबईची पुनर्रचना करूया. आणि ती जी पुनर्रचना करायची आहे त्याच्याकरता फायनली गव्हर्नमेंट ॲक्सेप्ट्स द प्रपोजल अँड दे से ओके वी वॉन्ट टू डू इट. Please understand, it is British government. So they are not interested in making any Indian contractor or vendor do that activity of redevelopment of Bombay. त्यामुळे ते लोक इंटरेस्टेड नाहीत. समहाऊ अगेन त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धती आणि नीती वापरून असं कन्व्हिन्स केलं जातं की नाही, हे काम तुम्ही भारतातल्याच कोणाला तरी दिलं पाहिजे. हे टाटाज कन्व्हिन्स करतात. टाटाजनी कन्व्हिन्स केल्यावर गव्हर्नमेंट ऑफ दोज डेज विच इज ब्रिटिश गव्हर्नमेंट दे ॲग्री अँड दे से ओके वी विल गिव्ह इट टू यू बट टाटाज विल हॅव टू डू इट. अशा पद्धतीची अट घातल्यानंतर 1910 साली दोराबजी टाटांनी टाटा कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी चालू केली. वाय एम आय एक्सप्लेनिंग टाटा कन्स्ट्रक्शन टू यू? तुम्हाला असं वाटेल की अरे एकदम वालचंदवरनं आपण टाटाजकडे का गेलो, तर वालचंद शेटजींच्या कर्तृत्वाचा आणि कर्तबगारीचा जर आलेख मांडायचा झाला तर टाटा कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत घडलेली घटना ही अविस्मरणीय आहे. आता टाटा कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी चालू झाली आणि त्या कंपनीला ही कामं द्यायचं गव्हर्नमेंटने ॲग्री केलंय. बट टाटा कन्स्ट्रक्शन सेज वी नीड वालचंद हिराचंद टू एक्झिक्यूट ऑल वी वॉन्ट टू डू. देर इज नो वन एल्स अवेलेबल इन दिस कंट्री टुडे ऑफ द स्टेचर ऑफ वालचंद हिराचंद हू कॅन हँडल दॅट काइंड ऑफ अ प्रोजेक्ट्स. अरे केवढे प्रोजेक्ट्स होणार माहीत नाही. तेव्हा ते ऑफर दिली जाते वालचंद हिराचंदांना की तुम्ही टाटा कन्स्ट्रक्शन जॉईन करा. आता वालचंद हिराचंद म्हणतात अरे मी तर ऑलरेडी माझी एक फाटक वालचंद कंपनी चालू केली आहे. त्यावेळेस त्यांनी एक आणखीन एक कंपनी म्हणजे एक छोटा आणखीन एक व्यवसाय चालू केला. मग हे म्हणजे हे कसं काय होणार. पण
मुंबईची पुनर्रचना ही या देशाकरता अतिशय महत्त्वाची घटना आहे. टाटा कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीची काय त्यांना मुहूर्तमेढ झालेली आहे. तर मी माझा हट्ट सोडून लेट मी मर्ज मायसेल्फ इन टू टाटा कन्स्ट्रक्शन. केवढा मोठा निर्णय बघा. स्वतःची कॉन्ट्रॅक्टरशिप चालू आहे, स्वतःला अतिशय चांगले प्रोजेक्ट्स मिळत आहेत, स्वतःची भरभराट होतीये. म्हणजे एक क्षण असा आहे की इतकी भरभराट आणि इतकी धडाडी आहे की ते जे फाटक म्हणून पार्टनर आहेत ना, की जे मूळचे खरं या व्यवसायातले आहेत, ते वालचंदांची धडाडी बघून इतके घाबरतात की बाबा ह्याच्या समोर आपण टिकणार नाहीये, ह्याच्या बरोबर पण टिकणार नाहीये. म्हणून ही ऍक्च्युली कम्स आउट ऑफ द पार्टनरशिप. की फाटक म्हणतात की मला आता ह्या पार्टनरशिपमधनं मोकळं करा, मी खूप काम केलं आयुष्यात, मला रिटायर होऊ देत. फाटक ऍक्च्युली रिटायर्स, पण वालचंद शेटजींची धडाडी किती आहे लक्षात घेऊया. तर टाटा कन्स्ट्रक्शननी ऑफर दिल्यानंतर वालचंद शेटजी ऍक्च्युली ही मर्जेस हिज कंपनी विच इज फाटक वालचंद अँड देन देर वॉज अ कंपनी कॉल्ड वालचंद अँड कंपनी इन टू टाटा कन्स्ट्रक्शन. आणि टाटा कन्स्ट्रक्शनचे संचालक म्हणून हा माणूस पुढे काम करतोय. दॅट्स सो फॅब्युलस. आणि टाटा कन्स्ट्रक्शनचं जेव्हा काम चालू होतं तेव्हा लक्षात येतं की इवन दो त्यावेळेस गव्हर्नमेंट म्हटलंय की आम्ही टाटा कन्स्ट्रक्शनला कामं देऊ, ॲक्च्युली कामं देतच नाही आहेत. म्हणजे त्यावेळेस वालचंद शेटजींना प्रचंड प्रमाणामध्ये स्वतःचा दबदबा, स्वतःचं कर्तृत्व आणि त्यांनी जे बिल्ड केलेलं रेप्युटेशन आहे की हु ॲम आय, ह्याचा प्रचंड वापर करावा लागतो. आणि मग तेव्हा जाऊन ॲक्च्युअल गव्हर्नमेंट काम देतं. आता आय विल जस्ट मेन्शन वन इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन. कारण सध्या तुम्ही जरी गुगल केलं तरी तुमच्या लक्षात येईल की ह्या माणसाचं कर्तृत्व काय आहे. तानसा टू मुंबई ही पाईपलाईन ले डाऊन करायची जी 55 मैलांची आहे. दिस इज अ 55 miles पाईपलाईन टू बी लेड. आणि त्या काळचं ब्रिटिश गव्हर्नमेंट या मताचं आहे की आपण कुठल्या तरी युरोपियन कॉन्ट्रॅक्टरला ते देऊ. पण वालचंद त्यावेळेसच्या जो कोणी मुंबईचा प्रांत अधिकारी होता, ब्रिटिशरच येतो, त्याला भेटतात, त्याला समजावून सांगतात, स्वतःचं म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं लॉबिंग करतात. आणि फायनली द पर्सन रिअलायझेस की तानसा टू मुंबई खडानखडा माहिती या माणसाला आहे आणि ह्याच माणसाला आपण हे काम द्यायला पाहिजे. अँड दॅट इज हाऊ तानसा टू मुंबई 55 मैलांची पाईपलाईन बिकम्स द फर्स्ट प्रोजेक्ट दॅट टाटा कन्स्ट्रक्शन ॲक्च्युली डिड इन दिस कंट्री. आणि दॅट वॉज 95 lakh rupees वर्थ इन दोज डेज. आणि ते पूर्ण काम 18 महिन्यात केलेलं आहे. सांगायचा हेतू हा पण आहे की धडाडी कशाला म्हणतात हे आता 21व्या शतकात जर आपण बघायला गेलो, प्लीज गुगल, आणि आपल्या लक्षात येईल की आता तिथे फक्त एक सायकलिंग ट्रॅक बनवायचं काम करायचं आहे आणि इट इज टेकिंग इयर्स अँड इयर्स. आणि ह्या माणसांनी अख्खी पाईपलाईन 18 महिन्यात ले डाऊन केली. आणि वन्स टाटा कन्स्ट्रक्शन इज प्रोवन की बाबा दे डिड अ गुड जॉब, वालचंद ॲक्च्युली गेट्स 7 crore rupees वर्थ ऑफ ऑर्डर्स इन दोज डेज. आय एम टॉकिंग दोज डेज. 7 crore rupees वर्थ ऑफ ऑर्डर्स. आपण साधारण 1920च्या आसपास बोलतोय सध्या. आणि 7 कोटीचे ऑर्डर मिळवतात. यू नेम अ प्रोजेक्ट इन इंडिया इन दोज डेज. तुम्ही जमशेदपूरच्या इमारती बोला, तुम्ही मुंबईचं वाडिया बोला, तुम्ही बोरीबंद स्टेशन म्हणूया आपण, वी नेम अ प्रोजेक्ट, किंवा फाझलबळ आणि कंपनीची फॅक्टरी आहे, मुंबईतल्या मिल्स आहेत. ग्रेट प्रोजेक्ट्स वर डन बाय टाटा कन्स्ट्रक्शन. टाटा कन्स्ट्रक्शन हे नाव आहे, काम केलंय पूर्णपणे वालचंद हिराचंदांनी. म्हणजे त्यातला तर एक प्रोजेक्ट इतका अवघड होता की ब्रिटिश गव्हर्नमेंट वॉज ऑल्सो नॉट शुअर की हा करता येईल का. बोरघाटात एक बोगदा तयार करायचा होता, रेल्वे रूळ तिथे होते, पण तिथे काय होतं, बोरघाटात एक ॲक्यूट अँगल येतो की जिथे ट्रेन टर्न होणं शक्य नाही आहे. म्हणून अरेंजमेंट वॉज की तिथपर्यंत ट्रेन आली की तिचं दिशा बदलायची, उलटी दिशा करायची आणि तिला फिरवून दुसऱ्या बाजूने आणायचं. बट दॅट टर्न आउट टू बी व्हेरी डिफिकल्ट. सो दे वॉन्टेड टू डू अ प्रोजेक्ट वेअर तिथे बोगदा केला तर आपण ती ट्रेन सरळ पुढे आणू शकतो. नो वन वॉज रेडी टू हँडल इट. वालचंद हिराचंद हँडल्ड इट. अँड नॉट ओनली हँडल्ड इट, आज सुद्धा तो बोरघाटातला प्रोजेक्ट आपल्याला बघायला मिळतो. आणि वन ऑफ द मोस्ट क्रिटिकल प्रोजेक्ट की जो कोणी हात लावायला पण तयार नव्हता, कोणी कंत्राटदार त्याच्याकडे बघायला तयार नव्हतं, बट वालचंद हिराचंद सेड आय विल डू इट अँड ही डिड इट. असा तो टाटा कन्स्ट्रक्शनचा प्रवास आहे. आणि टाटा कन्स्ट्रक्शनच्या प्रवासामध्ये ही वॉज मेड द मॅनेजिंग डायरेक्टर अँड आजच्या भाषेत सांगाल तर CEO ऑफ दॅट कंपनी फॉर 20 long years. म्हणजे त्यात काही प्रश्नच नव्हता. ही कंटिन्यू टू बी विथ टाटा कन्स्ट्रक्शन. त्याच वेळेस स्वतःचे पण व्यवसाय चालू आहेत. म्हणजे असं नाही आहे की मी टाटा कन्स्ट्रक्शनमध्ये आहे म्हणून बाकीचं काही नाही आहे. टाटा कन्स्ट्रक्शनमध्ये असताना त्यांना असं लक्षात येतं की भारतामध्ये आता फॉर एक्झाम्पल मी जर कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये असेल तर मला रिइन्फोर्स कॉन्क्रीट खूप लागणार.
मग रिइन्फोर्स कॉन्क्रीट मला जर लागत असेल तर त्याची कंपनी मी का नाही घ्यायची. तर मार्सलंड प्राइस नावाची कंपनी वालचंद शेटजींनी साधारण 1920-21 मध्ये विकतच घेऊन टाकली. हा मार्सलंड प्राइस नावाची जी कंपनी ती मुंबईत होती, त्या काळी माझगाव डॉकच्या जवळ कुठे ती आहे. आणि त्या माणसाने जो युरोपियन होता ज्यांनी ती चालू केली, त्याच्यानी वर्ल्ड वॉर वन नंतर काही ती फार चालवेना आणि ही वॉज लुकिंग फॉर ऑप्शन्स. आणि त्यावेळेस हे म्हणले की आय एम इन टू कन्स्ट्रक्शन लाईन, आय विल बाय ओव्हर दिस कंपनी. अशी ती मार्सलंड प्राइस नावाची एक कंपनीच त्यांनी विकत घेऊन टाकली. म्हणजे सतत विचार करत राहणे की आपण नवीन काय करू शकतो. त्याचं एक उत्तम उदाहरण देतो की व्हॉट कॅन ही थिंक अबाउट. तर त्यांच्या असं लक्षात येतं की कन्स्ट्रक्शन इन इंडिया इज सच अ इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युटर टू इंडियाज इकॉनॉमिकल इंडिपेंडन्स आणि इंडस्ट्रियलायझेशन की ही स्टार्ट्स अ कंपनी कॉल्ड हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी, HCC. म्हणजे आज आपण HCCचं जेव्हा उदाहरण बघतो तेव्हा आपण ती बांद्रावरील सिलिंग बघतोय किंवा कदाचित आपण लवासा बघतोय. HCCची कामं इतकी जास्त आहेत, पण त्याचं विजन काय होतं की इंडिया फॉर इट्स इंडस्ट्रियलायझेशन नीड्स टू बी गुड इन कन्स्ट्रक्शन. म्हणजे ही इज द फर्स्ट पर्सन टू ॲक्च्युली से दॅट तुम्ही इंडस्ट्रियलायझेशन कराल, पण जोपर्यंत माल वाहतुकीची सोयी करत नाही तोपर्यंत भारताची प्रगती होणार नाही. तर असं सगळं असताना ही स्टार्ट्स हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी इन 1926. म्हणजे वैतरणा धरणापासून यू नेम अ डॅम अँड प्रोबॅबली इन दोज डेज इट वॉज डन बाय हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी. म्हणजे आपला हा जो कोयना धरण आहे, या कोयना धरणाला कसं आहे, त्याच्या जमिनीच्या खालनं तुम्हाला पाईपलाईन्स न्यायच्या आहेत. तर त्या पाईपलाईन्स नेण्याचं काम त्या काळी फक्त ह्यांनीच केलंय. हे इतकी कामं हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने केली. आता हे सगळं करत असताना भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपले प्रोजेक्ट चालू आहेत. मग तिथे नवीन काय आहे तर लक्षात येतं की ह्यूम नावाचा एक माणूस आहे की ज्यांनी कॉन्क्रीटचे नळ संशोधन केलेत. आणि हे जे कॉन्क्रीटचे नळ संशोधन केले ते आपल्या कन्स्ट्रक्शन लाईनला खूप उपयुक्त आहेत. सो ही गोज अँड सर्चेस फॉर व्हॉट ह्यूम डज. आणि मग ते बॉम्बे ह्यूम पाईप कंपनी म्हणून एक कंपनी त्यांनी त्यावेळेस चालू केली. आणि मग ती कंपनी जेव्हा ही जी ह्यूम पाईप कंपनी आहे ह्याचीच एजन्सी जेव्हा या कंपनीला मिळते तेव्हा त्या कंपनीचं नाव होतं इंडियन ह्यूम पाईप लिमिटेड, जी आज सुद्धा अस्तित्वात आहे. इंडियन ह्यूम पाईप कंपनी आज सुद्धा अस्तित्वात आहे. आणि त्या कंपनीची खासियत काय, इट इज कॉन्क्रीटचे नळ. आणि त्या काळचं विजन काय बघा की कॉन्क्रीटचे नळ जर बनवले तर एका ठिकाणी बनवले तर दुसऱ्या ठिकाणी न्यायचे झाले तर आपल्याला वाहतूक खूप करायला लागेल आणि ते जड आहे, म्हणजे त्याचा खर्च जास्त येईल. तर त्या काळी वालचंद हिराचंदांनी 36 ठिकाणी भारतात हे मॅन्युफॅक्चरिंगच्या साईट्सच बनवल्या वेअर दे कुड मॅन्युफॅक्चर द हे जे नळ आहेत कॉन्क्रीटचे ते मॅन्युफॅक्चर करू शकतील. सो दॅट्स द विजन ऑफ द गाय. अँड ही ॲक्च्युली कंटिन्यूज विथ टाटा कन्स्ट्रक्शन. पण टाटा कन्स्ट्रक्शनची आपण इथे एक थोडंसं त्याला कन्क्लुजनकडे नेऊया सो दॅट देन वी कॅन मूव्ह टू हिज अदर एरियाज ऑफ वर्क. आता दुर्दैव किंवा काय म्हणता येईल की रतन टाटांचा मृत्यू 1926 साली झाला, त्यामुळे नॅचरली स्पीकिंग सगळं दोराबजी टाटांवर आलं. आणि ज्या प्रकारे टाटा कन्स्ट्रक्शनची ग्रोथ होत होती बघा, टाटाजला टाटा कन्स्ट्रक्शनची ग्रोथ ट्रिमेंडस होतीये ह्याची धडकी भरावी एवढी ग्रोथ वालचंद हिराचंदांनी टाटा कन्स्ट्रक्शनमध्ये आणली होती. सो इवन टाटाज फेल्ड दिस इज टू ओव्हरवेल्मिंग फॉर अस. सो दे डिसाइडेड की बाबा टाटा कन्स्ट्रक्शन कंपनी शुड बी हँडेड ओव्हर कम्प्लिटली टू वालचंद हिराचंद. म्हणजे टाटाज विल कम आउट ऑफ देअर स्टेक इन टाटा कन्स्ट्रक्शन कंपनी. आणि असं सगळं डिस्कशन चालू असताना 1932 साली दोराबजी टाटांचा मृत्यू झाला. आणि मग मात्र टाटाज एथिक्स इज नोन टू ऑल ऑफ अस. सो दोराबजी टाटांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा टाटाची जी पुढची पिढी होती त्यांनी अधिकृतरित्या टाटा कन्स्ट्रक्शन ही पूर्णपणे वालचंद हिराचंदांच्या ताब्यात दिली. आणि वालचंद हिराचंदांनी त्या काळी टाटा कन्स्ट्रक्शन जेव्हा ताब्यात घेतली तेव्हा आज आपण ज्याला होल्डिंग कंपनी असं आजकाल एक आपण नवीन शब्द ऐकतो ना, दिस इज द होल्डिंग कंपनी. जसं एखाद्या टोरंट प्रायव्हेट लिमिटेड होल्डिंग कंपनी, तसं इन इंडिया प्रोबॅबली वालचंद हिराचंद इज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ हॅव्हिंग एन होल्डिंग कंपनी. आता का लागली होल्डिंग कंपनी, कारण प्रीमियर कन्स्ट्रक्शन कंपनी नावाची एक होल्डिंग कंपनी तयार केली. त्या कंपनीच्या अंडर हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी, ऑल इंडिया कन्स्ट्रक्शन कंपनी, बॉम्बे कन्स्ट्रक्शन कंपनी, इंडियन ह्यूम पाईप आणि मार्सलंड प्राइस ह्या 5 कंपन्या ह्या प्रीमियर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अंडर घेतल्या. आणि अशा तऱ्हेने
कन्स्ट्रक्शन हा जो व्यवसाय मूलभूत चालू झाला होता, आपण रेल्वे कॉन्ट्रॅक्टर पासून कन्स्ट्रक्शन पर्यंत आलो, हा जो मूलभूत व्यवसाय होता त्याचं असं वर्गीकरण झालं. अँड नाव इंडियन ह्यूम पाईप कंटिन्यूज ॲज अ कंपनी इन इंडिया टुडे. यू हॅव गॉट मार्सलंड प्राइस बिकेम वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड. ते आपण आता थोड्या वेळाने ऐकण्याचा प्रयत्न करू, बिकॉज मार्सलंड प्राइस बिकेम वालचंदनगर इंडस्ट्रीज इन 1944. वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड नावाची कंपनी अस्तित्वात नाही, 1944 साली अस्तित्वात आली. अस्तित्वात आली म्हणजे काय, नामकरण अस्तित्वात आले. कंपनी 1934 साली अस्तित्वात आली. इंडियन ह्यूम पाईप आज सुद्धा अस्तित्वात आहे. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी तर आज दिसतेच आहे आपल्याला. सो व्हॉट आय मीन टू से इज ही बिकम्स द फर्स्ट पर्सन टू हॅव अ होल्डिंग कंपनी. आता टाटा कन्स्ट्रक्शनच्या प्रवासाचा शेवट हा प्रीमियर कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये झाला. आता हे सगळं चालू असताना म्हणजे एखादा वालचंद हीराचंदांसारखा माणूस व्यावसायिकतेचं शिखर असं जेव्हा आपल्याला वाटावं असं कर्तृत्व दाखवतो. म्हणजे काय की बघा हे सगळं चालू आहे आयुष्यामध्ये. टाटा कन्स्ट्रक्शन कंपनीचं आपलं काम चालू आहे, त्याच वेळेस आपलं सगळीकडे लक्ष आहे. नेपियर फाउंड्री नावाची एक कंपनी विकत घेतली आपण, का तर आपल्याला फाउंड्री मटेरियल लागतं, तर नेपियर फाउंड्री आपण त्यावेळेस विकत घेतलेली आहे. आपण इंडियन ह्यूम पाईप चालू केलेली आहे, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी चालू केलेली. आता हे सगळं काय कमी आहे का आपल्याला? तर आपल्या मनात विचार आहे की भारताला जर आपल्याला औद्योगिकरणाच्या क्षेत्रामध्ये स्वयंभू बनवायचं असेल तर आज भारताचा जो पूर्ण मालवाहतुकीचा बिझनेस आहे की जो पूर्णपणे इंग्रजांच्या किंवा नॉन इंडियन्सच्या ताब्यात आहे, कारण बंदरं सगळी आपल्या हातात नाहीत. त्यामुळे बंदरं आपल्या ताब्यात नसल्यामुळे मालवाहतूक जी जहाजांनी होते त्याच्यावर भारतीय लोकांना अतिशय अल्प प्रमाणात बिझनेस मिळतो. हा सगळा विचार डोक्यात चालू आहे बरं का. आणि त्याच वेळेस ही गेट्स अन अपॉर्च्युनिटी. व्हॉट अपॉर्च्युनिटी? ही ॲक्च्युली मीट्स अ पर्सन की जो त्या काळच्या एका राजाला जस्ट भेटून आलेला असतो. तर ते सहज त्याला विचारतात, का रे बाबा त्या राजाला का भेटायला गेला? बघा हा माणूस यांना भेटलाय कुठे? प्रवासात भेटलाय. आणि प्रवासात भेटलेला असताना हे त्या माणसाला सहज विचारतात, तू त्याच्याकडे कशाला गेला होता राजाकडे त्या? तर ते सांगतात, अरे नाही काय झालंय, वर्ल्ड वॉर 1 नंतर ना एक जहाज आपले जे सिंधिया घराणं आहे म्हणजे सिंधिया जे आहेत त्यांनी एक जहाज त्या काळी इंग्रज सरकारला दिलं होतं स्वतःच्या खर्चानी बांधून. आणि ते जहाज आता वर्ल्ड वॉर 1 संपलंय, त्यामुळे आता त्या जहाजाची तशी काहीच गरज पडत नाहीये. तर ते जहाज आता परत कोणी विकत घेतंय का असा विचारायला मी या राजाला भेटायला गेलो होतो. तर ते विचार करतात पण या जहाजाचा आपल्याला काहीच उपयोग नाही. तर तो माणूस त्यांना सजेशन देतो की तुम्ही ते जहाज एकदा मुंबई बंदरात नक्की बघा. का तर ते जहाज थोडं मॉडिफाय केलं ना तर वाहतुकीला अतिशय उत्कृष्ट तयार होईल. ते जरी जहाज युद्धाकरता बांधलेलं होतं तरी त्या जहाजाचा उपयोग आपण मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीकरता करू शकतो. तर वाय डोंट यू सी इट? म्हणजे वालचंद हीराचंद यांच्याकडून सगळ्यात शिकण्यासारखं काय माहिती का? ही इज विथ हिज वाईफ. इन दॅट ट्रॅव्हल ही इज विथ हिज वाईफ. द मोमेंट दे गेट डाऊन ॲट बॉम्बे ही ड्रॉप्स हिज वाईफ ॲट हिज होम अँड डायरेक्टली गोज अँड चेक्स ॲट द पोर्ट की कुठे ते जहाज दाखव. ते विक्ट्री नावाचं एक जहाज आहे. सो ही लुक्स ॲट दॅट, ही रिअलायझेस की ओके हे जहाज तर योग्य आहे आणि आपण ते घेऊ शकतो. 25 लाखाला विकायचं आहे त्या काळी आणि आपल्याकडे 25 लाख रुपये नाहीच आहेत. म्हणजे आय कॅनॉट गेट 25 लाख रुपीज फॉर यू. पण जिद्द आहे की माल वाहतुकीवर जर भारतीय लोकांना थोडं जरी आधिपत्य मिळालं तर भारताच्या इतिहासामध्ये एक महत्त्वाचं पाऊल पुढे टाकता येईल. आता नरोत्तमजी म्हणून त्यांचे जे नरोत्तमजी मेहता हा जो माणूस आहे की ज्यांनी पूर्वीसुद्धा कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये असताना, म्हणजे आपण मगाशी तो देवळालीचा जो किस्सा एक छोटासा धडाडीचा ऐकला, ती धडाडी फार मोठी आहे. मी थोडक्यात सांगितली. ती धडाडी एवढी मोठी आहे की वालचंद हीराचंदांच्या वडिलांनी त्यांची अख्खी प्रॉपर्टी त्यावेळेस कोलॅट्रल म्हणून ठेवली होती. इतका मोठा प्रोजेक्ट होता तो आणि ती कमी पडली म्हणून नरोत्तमजी मेहतानी 13 लाखाची स्वतःची बँक गॅरंटी त्यावेळेस दिली. इतका तो देवळालीचा प्रोजेक्ट पैशाच्या बाबतीत मोठा होता. तर हे जे आहेत हे नरोत्तमजी मेहता हे यांचे आता ओळखीचे आहेत आणि चांगलेच ओळखीचे आहेत. तर हे जहाज आपण विकत घेऊया हे पटवून देण्याकरता ही कम्स टू नरोत्तमजी मेहता. नॅचरली स्पीकिंग, प्लीज अंडरस्टँड, एव्हरीवन नोज की टाटाज अंडर जमशेदजी टाटाज हॅव ट्राईड टू गेट इन टू शिपिंग बिझनेस अँड इवन टाटाज कुड नॉट फाईट द ब्रिटिश. सो टाटाजनी फायनली हात टेकले, बिझनेस बंद केला. ज्या जॅपनीज शिपिंग कंपनीकडून जहाजं लीजवर घेतली होती त्या जॅपनीज शिपिंग कंपनीला ती परत केलीत. सो टाटाज हॅव फेल्ड इन दिस बिझनेस. सो इफ टाटाज हॅव फेल्ड, एक कन्स्ट्रक्शन लाईनवाला माणूस ह्याच्यात काय सक्सेसफुल होणार? पण या माणसाची जिद्द आहे. हा म्हणतो नाही आपल्याला हा बिझनेस केला पाहिजे, लेट अस ट्राय अँड डू समथिंग अबाउट इट.
आणि ॲक्च्युली स्पीकिंग व्हॉट हॅपन्स इज दे ॲक्च्युली बाय ओव्हर दॅट शिप ॲट 25 लाख रुपीज अँड दॅट प्रोबॅबली इज ओनली द स्टार्टिंग पॉईंट ऑफ द जर्नी ऑफ दॅट कंपनी. म्हणजे आता ते जहाज तर विकत घेतलं, पण ते जहाजाची दुरुस्ती करायची आहे. जहाजाची दुरुस्ती करणार कुठे? आपल्याला त्याच्याकरता ब्रिटिश म्हणजे विल हॅव टू गो टू UK, म्हणजे आजचं UK त्या काळचं ब्रिटन. मग ते जहाज नुसतंच ब्रिटनला न्यायचं का? तर प्रवासी वाहतूक करायची आपल्याला परवानगी नाही आहे. बरं त्या कंपनीचं नाव काय ठेवायचं? सो इंटेलिजंटली व्हॉट दे डू इज त्या कंपनीचं नाव ते स्वतःचं नाव आणतच नाहीत, म्हणजे वालचंद वगैरे नावच नाही, त्याला ते सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी. आजही तुम्हाला लक्षात येईल की द रोल दॅट सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी हॅज प्लेड इन इंडियाज सी लॉजिस्टिक्स इज ह्युमंगस. नाहीतर भारतातले बहुतांशी व्यावसायिक त्या काळी झोपले असते इन द शिपिंग लाईन. तर सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी नावाची एक कंपनी ते चालू करतात आणि ही फेसेस अ लॉट ऑफ रेजिस्टन्स. व्हॉट रेजिस्टन्स? राईट फ्रॉम द गव्हर्नमेंट नॉट वॉन्टिंग टू गिव्ह देम लायसन्सेस टू मेक द शिप ट्रॅव्हल विथ पीपल अँड ऑल दॅट. खूपच त्रास आहे. आता आपल्याला त्यांच्याकडून एक शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे जी मागच्या वेळेस आपल्याला कुरियनांकडनं पण शिकायला मिळाली, की वेन तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुमच्यासमोर कोणीतरी तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतं, तुमच्या विरोधात काहीतरी करण्याचा प्रयत्न करतं, पण त्यावेळेस तुम्हाला खात्री आहे की मी जे करतोय ते बरोबर आहे, तर यू टेक हिम बाय द हॉर्न्स, हे ज्याला म्हणतात. एक्झॅक्टली तेच वालचंद हिराचंदांनी केलं आहे. नाव प्लीज अंडरस्टँड देर इज ऑलरेडी अ ब्रिटिश नॅव्हिगेशन कंपनी जिला BI नाव आहे, ब्रिटिश स्टीम नॅव्हिगेशन कंपनी नावाची कंपनी आहे, त्यांची मोनोपॉली आहे. म्हणजे ह्या कंपनीनी त्या काळची जी सगळ्यात मोठी कंपनी ती मर्स्क नावाची शिपिंग लाईन वॉज व्हेरी बिग इन दोज डेज, की ज्या मर्स्कनी टाटांना गुडघ्यावर टेकायला लावलं. BI आणि मर्स्क यांच्यामध्ये जेव्हा कॉम्पिटिशन झाली तेव्हा BIनी मर्स्कला टेकओव्हर करून टाकलं. म्हणजे इतकी ती BI नावाची जी शिपिंग लाईन आहे ती मोठी आहे आणि दे आर व्हेरी क्लिअर दॅट नो वन हॅज अ राईट ऑन द सी एक्सेप्ट फॉर अस. आणि लकीली ऑर लकीली दॅट इज रन बाय ब्रिटिशर्स. बट नाव वालचंद हिराचंद सेज आय विल फाईट इट टू द लास्ट टू गेट माय राईट. त्यावेळेस ते काय करतात? ही ट्राईज टू पुट प्रेशर की बाबा आम्हाला आमच्या जर समुद्रावर आमचा अधिकार नसेल तर मग काय अर्थ आहे? त्यांना उत्तर असं दिलं जातं की तुम्ही आमचे गुलाम आहात आणि गुलामांनी आमच्याकडे असल्या गोष्टी मागायला यायचं नाही, काय करायचं ते आम्ही ठरवू. मग ते पॉलिटिकल प्रेशर आणतात. त्यावेळेस लकीली यू हॅव गॉट अ लॉट ऑफ फ्रीडम मुवमेंट गोईंग अराउंड इन इंडिया, सो देर आर पॉलिटिकल प्रेशर्स विच कॅन बी क्रिएटेड. ते इंग्लंडला जाऊन ते जहाज जेव्हा दुरुस्त करायचा प्रयत्न करतात तेव्हा जहाज दुरुस्त करणारा सुद्धा तयार होत नाही, कारण इन्स्केप नावाचा जो माणूस आहे, जो तिथला हे ब्रिट आहे, की जो BIचा हेड आहे आणि जो ब्रिटिश गव्हर्नमेंटचा भाग आहे, त्यांनी स्पष्ट सांगितलं असतं नो वन शुड हेल्प वालचंद हिराचंद. त्यावेळेस जहाज दुरुस्तीला नेलं आहे तर दुरुस्त करणारा पण भेटत नाही आहे. तो फायनली ही फाइंड्स आउट अ पर्सन. काय धूर्त आणि धीर पाहिजे, म्हणजे धूर्तपणा पण पाहिजे आणि धैर्य पण पाहिजे. धूर्तपणा काय की हा इन्स्केपचा कोणीतरी शत्रू असेल ना इंग्लंडमध्ये, त्या शत्रूकडून आपण काम करून घेऊ. आणि तो शत्रू ॲक्च्युली तयार होतो आणि तो ह्यांच्या जहाजाच्या दुरुस्तीचं काम करून देतो. पण आता ते जहाज आपल्याला परत आणायचं आहे. आता रिकामं जहाज परत कसं आणणार? आणि त्यावेळेस जेव्हा प्रवासी वाहतूक करायची असते तेव्हा त्यांना परवानगी नाही आहे प्रवासी वाहतूक करायची. मग ते म्हणतात ठीक आहे आपण जहाजामध्ये माल भरून भारतात परत नेऊ. तर हा जो इन्स्केप आहे ही डिक्लेअर्स टू ऑल द बिझनेसमॅन इन इंडिया अँड ब्रिटन दॅट इफ एनीवन लोड्स देअर मटेरियल ऑन टू धिस शिप, गाठ माझ्याशी. नॅचरली स्पीकिंग नो वन वॉन्ट्स टू टेक दॅट रिस्क. वाय विल समवन वॉन्ट टू टेक अ रिस्क? म्हणजे आता वालचंद शेटजींना प्रश्न असा आहे की हे जहाज भारतात न्यायचं कसं? रिकामं जहाज आणता येत नाही. पण हा माणूस धडाडीचाच आहे ना. हा स्वतःच्या पैशांनी तिथे लोखंड आणि सिमेंट खरेदी करतो आणि जहाज पूर्ण भरून टाकतो आणि परत येतो जहाज घेऊन. अँड देन द लॉंग वॉर विथ द रेस्ट ऑफ द सिस्टम बिगिन्स. कारण आता सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनीला अधिकार नाहीत. सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनीला प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देत नाहीत. जेव्हा केव्हा त्यांना वाहतूक करायचे, माल वाहतूक करायचे, तेव्हा कॉम्पिटिटर्स प्राइसिंग इतकं कमी करतात की ह्यांना ते परवडत नाही.
सो देन ही युजेस एव्हरीथिंग, म्हणजे साम काम दंडभेद ज्याला आपण म्हणतो ते सगळं ते वापरतात, आणि इतक्या धडाडीने वापरतात की ब्रिटिश लोक पण त्याला चकित होऊन जातात की हा माणूस इतक्या धडाडीने आपल्या विरुद्ध काम करतोय का, तर त्याला ही वॉन्ट्स हिज राईटफुल जस्टिस फॉर वर्किंग ऑन द शिपिंग लाईन्स ऑफ इंडिया अँड गिव्ह हिज राईट. आणि तसं करत असताना म्हणजे त्यात बरेच किस्से आहेत, म्हणजे टू बी ऑनेस्ट इट्स अ व्हेरी लार्ज केस स्टडी फॉर ऑल ऑफ अस. पण मला एवढंच इथे नमूद करावंसं वाटतं की जिथे टाटांनी माघार घेतली तिथे वालचंद शेटजींनी तो धंदा सक्सेसफुल करून दाखवला. आणि नुसता सक्सेसफुल करून दाखवला नाही तर स्वतःचं धैर्य, धूर्तपणा, मुत्सुद्दीगिरी हे सगळ्याचा वापर केला. पण ही एन्श्योर्ड की द शिपिंग लाईन्स इन इंडिया सर्वाईव्ह. कारण सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनीला नंतर बरेच त्रास आहेत, म्हणजे असं नाही आहे की इट्स अ केकवॉक की वा आता तुम्हाला करायचं आहे का, बरोबर करा करा, असला काही केकवॉक वगैरे काही नाही आहे. ही हॅड टू फाईट अ लॉट, प्राइसिंग वॉर आहे, तुम्हाला मालवाहतूक म्हणजे ही हॅड टू साईन अ 17 इयर कॉन्ट्रॅक्ट, 17 इयर कॉन्ट्रॅक्ट विथ हिज कॉम्पिटिटर. जी BI नावाची शिपिंग लाईन आहे तो कॉम्पिटिटर आहे, तर त्या कॉम्पिटिटर बरोबर ह्यांना 17 वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट साईन करावं लागतं. आणि त्याच्यामधल्या अटी खूप जाचक आहेत, पण ही इज व्हेरी हॅपी की निदान आपल्याला बिझनेस अलाउ केला गेला. आणि मग त्याच्यातून एक एक करत करत ही स्टार्ट्स मालवाहतूक आहे, मग ते सिलोन आहे, ब्रह्मदेश आहे. तिकडे भारतीय व्यापाऱ्यांना जेव्हा माल भारतात आणायचा आहे तेव्हा त्यांनी माल भारतात आणण्याकरता आपली शिपिंग लाईन वापरावी. मग नॅचरली कॉम्पिटिटर जे आहेत ते अचानक प्राइसिंग ड्रॉप करणार, मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होणार. हे सगळं त्यांच्या आयुष्यात घडलं. पण सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी बिकेम अ फ्लॅग बेरर, कारण त्या काळी कोकणातली जी समुद्र किनार आहे किंवा समुद्राची पट्टी आहे तिथे छोटे छोटे शिपिंग लाईन्स, इंडियन शिपिंग लाईन्स खूप होते की जे ह्या आंतरराष्ट्रीय लोकांच्या समोर अगदी वाकले होते. आणि काही काही इंडियातले म्हणजे मोठे शिप बिल्डर्स होते, जसं वाडियाज वर वन ऑफ द बिग शिपिंग लाईन्स इन दोज डेज. तर त्या शिपिंग, आणि ते काय भारतातल्या भारतात करायचे, फार नाही म्हणजे कोकणातनं घेतले पणजीपर्यंत नेले एवढंच करायचे. पण अशांच्या समोर हे छोटे शिपिंग लाईनवाले अतिशय दबले गेले होते आणि ऑलमोस्ट बंद व्हायच्या मार्गांवर होते. तर त्यांना वालचंद हिराचंदांनी सगळ्यांना स्वतःच्या पंखाखाली घेऊन त्यांना उभं राहायची ताकद दिली. दॅट इज द रोल दॅट सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी ॲक्च्युली प्लेड फॉर इंडिया अँड दॅट शिपिंग लाईन रिअली प्रॉस्पर्ड वेल आणि इट डिड अ ग्रेट जॉब. म्हणजे आणि एखादा मनुष्य देशाच्या भवितव्याकरता सातत्याने विचार करताना काय अचीव करतो याचं ते उत्तम उदाहरण आहे. त्यांना काय हे तसं बघायला गेलं तर आजच्या 21व्या शतकात आपण म्हणूच ना की आपण कन्स्ट्रक्शन लाईनवाली माणसं आहे, कशाला उगाच त्या शिपिंग लाईनमध्ये पडायचं आणि परत सुखासुखी नाही आहे, एवढा त्रास आहे, अहो तिथे टाटांनी हात टेकले, तिथे आपण कशाला जावं, असले विचार मनातच नाही आहेत. बिकॉज इज व्हेरी क्लिअर दॅट जोपर्यंत दळणवळणाची साधनं भारतामध्ये निर्माण होत नाहीत तोपर्यंत भारताची औद्योगिक प्रगती होणार नाही. आणि ती दळणवळणाची साधनं त्या काळी आयदर रेल्वे किंवा जहाज हीच होती. आता रेल्वेमध्ये तर आपण ऑलरेडी खूप काम केलेलं आहे, भारतामध्ये रेल्वेचे जे जाळं उभं केलं त्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे. आता शिपिंग लाईनमधलं कॉन्ट्रीब्युशन प्रचंड आहे. आणि जस्ट टू कन्क्लूड ऑन द शिपिंग लाईन पार्ट ऑफ द जर्नी ऑफ वालचंद हिराचंद, एक पॅट्रिऑटिक माणूस काय करू शकतो. नाव एक अतिशय छोटी घटना आहे पण ती इट टॉक्स अबाउट द पॅट्रिऑटिझम ऑफ द पर्सन. आता ही सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी चालू झाली आहे, सगळं झालं आहे, त्यात मुत्सुद्देगिरी पण खूप केली आहे. म्हणजे त्यांनी त्या अटी जाचक आहेत म्हणून त्यांनी हिंद नावाची एक वेगळी शिपिंग लाईन चालू करायचा प्रयत्न केला की ज्याचा सिंधियाशी संबंधच नाही आहे, मग हिंदवाल्यांना तरी तुम्ही अलाउ करा वगैरे असं त्यांनी बरंच केलं. पण एकदा त्यावेळेचे म्हणजे साधारण 1935-36ची गोष्ट आहे की त्यांच्याकडे त्या काळचे काही इंडियन पॉलिटिशियन्स येतात आणि ते सांगतात की अरे आपले जे मुस्लिम बांधव आहेत की ज्यांना हजला जायचं असतं त्यांच्याकरता सध्या मोगल लाईन्स नावाची एक शिपिंग लाईन आहे, पण ती शिपिंग लाईन ह्या लोकांचा अजिबातच विचार करत नाही. ती मालवाहतुकीकरताची शिपिंग लाईन आहे, पण हजचा जो पिरियड असतो त्या पिरियडमध्ये ते लोक प्रवासी वाहतूक करतात, त्यामुळे प्रवाशांच्या सोयीनी तेच काही जहाज बांधलेलं नाही आहे. तर तुझी जी सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी आहे तर तू त्याच्या अंडर असं का नाही करत की बाबा हजच्या यात्रेकरून करता मी खास ती सोय करून देईन. यू विल बी सरप्राइज टू नो दिस पर्सन ॲक्च्युअली गेट्स इन टू दॅट मोर फ्रॉम अ पॅट्रिऑटिक पर्स्पेक्टिव्ह, नॉट टू मेक मनी. ही सेज येस पीपल वॉन्ट टू गो टू हज, इट्स नॉट अ 12 month जॉब, म्हणजे अख्खं वर्ष काही हा बिझनेस मला मिळणार नाही आहे, पण तरीसुद्धा मी त्या लोकांना
प्रवासी लोकांकरताच्या सोयी उपलब्ध करून देऊन एक जहाज तेवढ्याकरता चालवेन. आणि तिथे सुद्धा ही मोगल लाईन नावाची जी काही शिपिंग लाईन आहे ते सुद्धा वालचंद हिराचंदांना त्रास देतात, की म्हणजे ज्या दिवशी वालचंद हिराचंदांचं जहाज जाणार असणार त्या दिवशी एका दिवसापुरते ते प्राइसिंग कमी करणार. म्हणजे 162 रुपये तिकीट आहे तर एका दिवसापुरतं ते 20 रुपये करणार. त्यांनाही माहिती आहे की 20 रुपये त्यांना परवडणार नाही. पण त्यावेळेस काय होणार, यांच्या जहाजातून जाण्यापेक्षा लोक त्या मोगल लाईनच्या जहाजातून जाणार आणि यांच्याकडे एकच जहाज आहे आणि डेडिकेटेड फॉर हज. दुसऱ्या दिवशी परत 162 रुपये. मग देन ही अगेन हॅज टू गो अँड टॉक टू द पॉलिटिकल लीडर्स, द रिलिजियस लीडर्स, की तुमच्याकरता मी हे सगळं करतोय पण ही मोगल लाईन नावाची जी शिपिंग लाईन आहे ती हा त्रास देते. आणि मग फायनली समवन इंटरव्हिन्स आणि मग 115 रुपयाप्रमाणे सगळ्यांकडनं घ्या म्हणून ती चालू होते. बट व्हॉट आय वॉन्टेड यू टू ॲप्रिशिएट इज हज यात्रेकरता सुद्धा ह्या माणसांनी केवळ आणि केवळ आपल्या लोकांना हजला जाऊन आणण्याकरता एक शिप डेडिकेट करून बिझनेस केला तो. अँड सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी इज इंडियाज फ्लॅगशिप कंपनी. आता हे सगळं चालू आहे बरं का. म्हणजे एकीकडे टाटा कन्स्ट्रक्शन आहे, दुसरीकडे हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन चालू आहे, इंडियन ह्यूम पाईप चालू आहे, बॉम्बे कन्स्ट्रक्शन कंपनी चालू आहे, मार्शलँड प्राईसमध्ये आपलं काहीतरी चालू आहे, ती नेपियर फाउंड्री आपण विकत घेतलेली आहे. म्हणजे असं ऊर भरून काम आहे आपल्याला. आणि हे सगळं चालू असताना आपल्याला एक मित्र आपला एक आयडिया देतो की भारताची जर औद्योगिक प्रगती करायची असेल तर नुसतीच औद्योगिक प्रगती उपयोगाची नाही, तर शेतकऱ्याला घेऊन जी औद्योगिक प्रगती करता येईल. म्हणजे आज जे 21व्या शतकामध्ये आपण इंडस्ट्री अँड फार्मर हा जो विषय मांडतोय की वी नीड होलिस्टिक डेव्हलपमेंट वगैरे, हा वालचंद शेटजींच्या इतका उत्तम उद्योजक झालेलाच नाही. A person who actually created a model for farmer sustenance with industrialization झालेलाच नाही भारताच्या इतिहासात, असं माझं स्पष्ट मत आहे. बघा आता हा माणूस खरं रेल्वे कॉन्ट्रॅक्टर, मग कन्स्ट्रक्शन लाईन आणि हे सगळं चालू आहे. हे सगळं चालू असताना त्यांचा एक मित्र त्यांना सजेशन देतो की भारताची जर प्रगती करायची आहे तर औद्योगिक प्रगती तर गरजेचीच आहे पण शेतकऱ्याकरता पण काहीतरी केलं पाहिजे. तर काय करता येईल. तर आता ही इज अ कॉन्ट्रॅक्टर, ही डज नॉट नो व्हॉट टू डू. आणि ही 1920-21ची गोष्ट आहे बरं का. मग त्यावेळेस त्यांना कोणीतरी सांगतं की अरे ते मालेगाव म्हणून एक जागा आहे नाशिकच्या जवळ, तर तिथे ना खूप पडीक जमीन आहे, तर वाय डोंट यू गो अँड सी इट, गव्हर्नमेंटला ती विकायची. मग म्हणून ते तिकडे जातात बघायला. आणि मालेगावच्या पुढे एक रावळगाव नावाचं गाव आहे. आता तिथे सगळी जमीन पडीक आहे. त्या जमिनीवर म्हणजे तिकडे असं म्हटलं जायचं की कुळथाला सुद्धा फुल येत नाही इतकं पाणी नाही आहे. म्हणजे तिकडे शेती होणं शक्य नाही, तिकडे काही होणं शक्य नाही. आणि म्हणून गव्हर्नमेंटनी पण विचार केला ही जमीन आपल्या काही कामाची नाही, आपण ही विकून टाकू. तर वालचंद शेटजी तिकडे जातात आणि देन ही ॲक्च्युली रिव्ह्यूज की आता इथे काय करता येईल. मग एखाद्या उद्योजक की ज्याला सतत सेन्सिटिव्हिटी आहे आपल्या आजूबाजूला काय चाललंय ह्याची, ही इमिडिएटली रिअलायझेस की ह्या गावाच्या जवळून एक कालवा गेलाय, फक्त इथल्या शेतकऱ्यांना त्या कालव्यापासून स्वतःच्या शेतापर्यंत पाणी आणण्याकरता लागणारं आयदर भांडवल नाहीये किंवा इच्छा नाहीये. तर ह्याचा उपयोग आपल्याला करता येईल. सो ही अप्रोचेस द गव्हर्नमेंट, त्या काळी जे काही गव्हर्नर असतील त्यांना, आणि ही सेज आय एम रेडी टू बाय द फर्स्ट 240 एकर्स. किती? 240 एकर. आणि दॅट इज ॲग्रीड टू बी सोल्ड ॲट 10 रुपीज पर एकर. सो ही बाईज द फर्स्ट 240 एकर्स ॲट 10 रुपीज पर एकर. नॅचरली स्पीकिंग आपल्यासारखा माणूस म्हणेल काय वेडेपणा आहे हा, म्हणजे मिळते स्वस्तात म्हणून काय काही घ्यायचं का. किंवा एखादा माणूस असाही विचार करेल असू देत इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊया, आपण व्यावसायिक आहोत, घेऊ इन्व्हेस्टमेंट म्हणून. हा माणूस तशातला नाही आहे. ह्या माणसांनी प्रेरणाच घेतली आहे की शेतकऱ्यांकरता मला काहीतरी करायचंय आणि अशा ठिकाणी करायचंय की जिथलं मॉडेल मला रेप्लिकेट करता येईल. आणि अशा पद्धतीने त्यांनी 240 एकर पहिल्यांदा घेतली. नॅचरली स्पीकिंग आज जर शेतकरी व्यावसायिक माणूस आला म्हणून घाबरत असेल तर 100 वर्षापूर्वी तर घाबरत असेल हे मानायला काहीच हरकत नाही. सो द फार्मर्स इन दॅट एरिया स्टार्ट वंडरिंग की बाबा हा माणूस का इथे आलाय आणि हा आता इथे काय करणार आहे. ट्रान्सपरन्सी हा शब्द वालचंद हिराचंदांच्या आयुष्यात एक अतिशय महत्त्वाचा आहे. ही इज ॲब्सोल्युटली ट्रान्सपरंट इन व्हॉट ही वॉन्ट्स टू डू. आणि एक्झॅक्टली डज द सेम विथ द फार्मर्स. एका झाडाखाली उभे राहून ते शेतकऱ्यांना समजावून सांगतात की मी इथे काय करण्याचा प्रयत्न करणार आहे, मला इथे व्यावसायिकता आणायची, पण शेतकऱ्याला बरोबर घेऊन व्यावसायिकता कशी समृद्ध करता येईल ह्याच्याकरता मी प्रयत्न करणार आहे. असं करत मग त्यांच्याकडे जवळजवळ म्हणजे पुढची 300 एकर जमीन परत मिळते
असं करत जवळजवळ 1,500 एकर जमीन रावळगावला वालचंद हिराचंद उपयोगात आणतात, म्हणजे स्वतःचा ताब्यात घेतात. काही लीजवर असेल, काही विकत घेतलेली असेल, 1,500 एकर जमीन घेतात. आणि आता प्रश्न असा आहे की इथे करायचं काय. तिथे स्वतः उभे राहतात, तिथे स्वतः काम करतात, तिथे स्वतः करता 1-2 रूमचं घर बांधतात. ऊन खूप आहे, चालणं शक्य नाही, पाण्याची सोय नाही, पण तिथे तो माणूस स्वतः काम करायला लागतो. त्यावेळेचं गव्हर्नमेंट म्हणतं ट्रॅक्टर ह्या एरियात वापरून उपयोग नाही. वालचंद हिराचंद एक्झॅक्टली तेच करतात, ट्रॅक्टर वापरून कसं करता येईल हेच दाखवतात. आणि त्या काळी 5 वेगवेगळ्या ट्रॅक्टरच्या कंपन्यांचे ट्रॅक्टर वापरून दाखवतात. आणि एकानंतर एक असे विविध प्रयोग रावळगावमध्ये चालू होतात की ज्या जमिनीत तुम्ही कोळथाचं पण पीक काढू शकत नाही, तिथे हा माणूस पुढे जाऊन तुम्ही म्हणाल ते पीक, म्हणाल त्या फळभाज्या, म्हणाल तो भाजीपाला काढण्याची कसब दाखवतात. आणि नॅचरली ही इज अ ग्रेट पर्सन टू आयडेंटिफाय गुड पीपल. म्हणजे वन ऑफ द थिंग्स ऑल एंटरप्रेन्युअर्स इन माय ओपिनियन हॅव इज ॲबिलिटी टू स्पॉट गुड पीपल. म्हणजे पुढचं सेशन जेव्हा आपण ह्याचा उत्तरार्ध जेव्हा करू, तेव्हा वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडचा जी अख्खी केस स्टडी आहे, आणि सुदैवानी माय 2 जनरेशन्स कम फ्रॉम वालचंदनगर इंडस्ट्रीज, आय एम द 3rd जनरेशन ऑफ वालचंदनगर. तर हा जो प्रवास आहे वालचंदनगरचा, तर त्यावेळेस तुमच्या आणि माझ्या लक्षात येतं की वालचंद हिराचंदांची एक अतिशय उत्तम गोष्ट म्हणजे काय, माणसं हेरणं आणि त्या माणसांकडून ते काम करून घेणं. तर रावळगाव इज अ क्लासिक केस स्टडी अबाउट दॅट. कारण आपण तर हे मान्य करायला हरकत नाही की हा माणूस आज इंग्लंडमध्ये आहे, दुसऱ्या दिवशी कदाचित फ्रान्समध्ये असेल, तिसऱ्या दिवशी हा माणूस हिंदुस्तान कन्स्ट्रक्शनचं काम बघणार आहे, मग त्याला ते स्टीम नॅव्हिगेशन कंपनीचं पण काम आहे. म्हणजे रावळगाव 24/7 जॉब असू शकत नाही या माणसाकरता. पण नंदनवन कसं खुलवायचं हे वालचंद हिराचंदांनी रावळगावमध्ये दाखवून दिलं. आणि हे सगळं, प्लीज अंडरस्टँड, नो एंटरप्रेन्युअर जर्नी इज अबाउट शॉर्ट टर्म गेन्स. हे 1920-21च्या आसपासची जी गोष्ट आहे, त्याच्यातून जे फायदे आपल्याला रावळगावचे दिसतात ते यायला 1934 साल आलंय. म्हणजे 1923-24 साली आपण जमीन विकत घेतली, त्या जमिनीवर आपण वेगवेगळे प्रयोग चालू केले. जिथे काहीच उगवत नाही, पिकत नाही असं लोक म्हणतात, तिथे आपण शेती चालू करून दाखवली. तिथे आपण भुईमुगासारखेही प्रॉडक्ट्स उत्पादन चालू करू शकतोय हे दाखवलं. असं सगळं करत असताना ही रिअलायझेस की लोकमान्य टिळकांसारखा जो त्या काळचा एक पॉलिटिकल लीडर होऊन गेला, लोकमान्य टिळकांचा मृत्यू 1920चा आहे, पण लोकमान्य टिळकांसारखा जो एक पॉलिटिकल लीडर होऊन गेला, जो अतिशय मोठा द्रष्टा आहे, त्या माणसाने सातत्याने लिहिलंय की भारताने साखरेच्या व्यवसायात स्वयंपूर्ण होणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे आज मी मागे वळून जेव्हा बघतो तेव्हा मला गंमत वाटते की भारतासारखा देश त्या काळी जावा आणि मॉरिशस सारख्या छोट्या बेटांवर अवलंबून होता. इंडिया वॉज इम्पोर्टिंग ऑल द शुगर इन दोज डेज. भारतामध्ये त्याकाळी फक्त बेलापूरला एक साखर कारखाना होता, साखर कारखानाच नव्हता. आणि भारत त्या काळी पूर्ण जावा आणि मॉरिशस बेटांवर अवलंबून राहायचा स्वतःच्या साखरेकरता. आणि त्या काळी 20 कोटी रुपयांचा इम्पोर्ट करायचा, म्हणजे चलन पण आपलं बाहेर जायचं. वालचंद हिराचंद टेक्स इट टू हिज हार्ट. ही सेज लोकमान्य टिळकांनी जर हा संदेश दिला आहे तर आय शुड ट्राय अँड डू दॅट. म्हणजे आज आपण जे शुगर इंडस्ट्रीमध्ये म्हणतोय की शेतकऱ्यांना एक सेल्स प्राईस, मिनिमम सेल प्राईस मिळाली पाहिजे, उसाला एक ठराविक दर मिळाला पाहिजे, इम्पोर्ट कमी केला पाहिजे म्हणजे भारतातल्या उसाला रेट चांगला मिळेल, ह्याचं सगळ्याचं बीज वालचंद हिराचंदांनी रोवून ठेवलं. ही इज द फर्स्ट इंडियन इंडस्ट्रियलिस्ट टू प्रपोज दॅट टू दॅट गव्हर्नमेंट विच इज अ ब्रिटिश गव्हर्नमेंट, की भारतामधल्या शेतकऱ्याला तुम्ही सपोर्ट प्राईस दिलीच पाहिजे उसाकरता. आणि त्याच्याकरता लागणारं सगळं 1928 सालापासून स्वतः शेतकी महामंडळात आणि हे ते करून ही ॲक्च्युली गॉट दॅट डन. आणि त्याच्या अनुषंगाने 1934 साली रावळगाव शुगर फार्म नावाची कंपनी अस्तित्वात आली. आणि त्या काळी ही कंपनी दिवसाला फक्त 170 टन ऊस प्रोसेस करायची. वाढवत 350 आणि मग फायनली 650 लाख टनापर्यंत तिचा आवाका वाढला. सो रावळगाव शुगर फार्म ॲक्च्युली इज अ
इज प्रोबॅबली द सेकंड कंपनी इन इंडिया. पहिली बेलापूर ती लॉस मेकिंग होती आणि रावळगाव विच वॉज प्रॉफिट मेकिंग नॅचरली. आणि त्या काळी ह्या माणसांनी विजन दाखवलं की शुगर इज व्हॉट इंडिया नीड्स टू बी सेल्फ डिपेंडंट ऑन अँड वी शुड स्टॉप इम्पोर्ट्स ऑफ शुगर. आणि रावळगाव ॲक्च्युली पुढे जाऊन एक उत्कृष्ट वसाहत झाली. म्हणजे जर आपण महात्मा गांधींसारख्या एका उत्कृष्ट पॉलिटिकल लीडरला आदर्श गाव कसं असावं ह्याच्याकरता श्रेय देत असू, म्हणजे गांधीजींचं श्रेय कमी नाही आहे, पण एक आदर्श गाव कसं वसवायचं हे जर बघायचं झालं तर वालचंद हिराचंदांनी एक नाही 2 गावं वसवून दाखवली, एक रावळगाव आणि दुसरं वालचंदनगर. म्हणजे विजन ऑफ द पर्सन वॉज इथे राहणाऱ्या माणसाला सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय कोणतीही गरज त्या गावातच पूर्ण व्हायला पाहिजे. आणि रावळगाव इज द फर्स्ट मॉडेल सिटी तसं बघायला गेलात तर. वालचंदनगर नंतर वसली आहे. म्हणजे वालचंदनगर इज अ व्हेरी डिटेल्ड केस जे आपण पुढच्या सेशनमध्ये ऐकणार आहोत. पण रावळगाव बिकेम अ ग्रेट मॉडेल फॉर अंडरस्टँडिंग हाऊ कॅन यू ॲक्च्युली ले आउट अ सिटी और अ टाउन और अ स्मॉल प्लेस जो सेल्फ सफिशियंट आहे. तिथल्या लोकांना एंटरटेनमेंट करता दुसरीकडे जायला नको, तिथे शिक्षणाकरता दुसरीकडे जायला नको, असं ते रावळगाव उभं राहिलं. आणि रावळगाव शुगर फार्म ही 1934 साली चालू झाली. स्टार्टेड प्रोसेसिंग शुगर आणि नॅचरली स्पीकिंग इन दोज डेज इट वॉज ग्रेट. आता आपल्याला असं वाटेल की बघा शुगर फॅक्टरी चालू झाली, तिकडे भाजीपाला पण चालू आहे, शेतीतलं उत्पादन चालू आहे, पण हा माणूस ना सातत्याने पुढचाच विचार करतोय. ही सेज कॉन्फेक्शनरीज नावाचा बिझनेस भारतात उपलब्धच नाही आहे, मग वाय कांट आय डू सम एक्सपेरिमेंटेशन. रावळगाव इज अन एक्सपेरिमेंटल फॅक्टरी ऑल द टाईम. म्हणजे रावळगाव इज कन्सिडर्ड टू बी द रिसर्च लॅब ऑफ इंडिया फॉर शुगर अँड शुगर रिलेटेड थिंग्स. He starts thinking, why can't I do something by which I can get into confectionery as a business. मग त्या काळी नाशिकमधनं त्यांनी एक इक्विपमेंट मागवलं, साखर आणि काही गोष्टी मिक्स केल्या आणि सुरुवातीला काही किलो चॉकलेट्स बनवायचा प्रयत्न केला. आणि मग लक्षात आलं की अतिशय चांगली चॉकलेट्स बनत आहेत. आणि रावळगाव बिकेम वन ऑफ द फर्स्ट फॅक्टरीज इन इंडिया टू प्रोड्यूस इट्स ओन चॉकलेट्स. म्हणजे जी रावळगावची चॉकलेट्स आज आपण खातोय त्याची सुरुवात वालचंद हिराचंदांनी त्या काळी केली ॲज फर्स्ट एव्हर एंटरप्रेन्युअरल व्हेंचर इन इंडिया टू प्रोड्यूस समथिंग इन कॉन्फेक्शनरीज. सो अँड बिफोर वी क्लोज द सेशन, रावळगाववरच आज क्लोज करू आणि मग पुढे आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत पुढच्या सेशनमध्ये. आज आपण जी खडीसाखर खातो ना, खडीसाखर, ह्या खडीसाखरेचं उत्पादन भारतात सगळ्यात पहिल्यांदा वालचंद हिराचंदांनी रावळगाव फॅक्टरीत चालू केलं. त्याचा रिसर्च रावळगावमध्ये झाला. म्हणजे खडीसाखरेसारखा छोटा प्रॉडक्ट जो आज कदाचित भारतामध्ये कित्येक व्यावसायिक रोज बनवत असतील. आय डोंट इवन नो हाऊ मेनी पीपल मॅन्युफॅक्चर दॅट टुडे. तर खडीसाखर त्या काळी बनवायचं तंत्रज्ञानच उपलब्ध नव्हतं. वालचंद हिराचंदांनी विचार केला की आपण साखरेपासून आणखीन काय करू शकतो. तर आपण आता चॉकलेट्स तर बनवली, आणखीन काय करूया. तर तिथे संशोधन केलं जे रावळगावमध्ये घडलं आणि रावळगाव बिकेम द फर्स्ट फॅक्टरी टू प्रोड्यूस खडीसाखर. म्हणजे खडीसाखरेला इक्वॅलंट इंग्लिश वर्डच नाही माझ्या मते. शुगर क्यूब हा त्याचा इंग्लिश ट्रान्सलेशन होऊ शकत नाही, खडीसाखरच ट्रान्सलेशन होऊ शकेल. तर खडीसाखर भारतामध्ये पहिल्यांदा बनली रावळगावमध्ये. आणि रावळगावमध्ये हेही लक्षात आलं त्यांच्या की ऊसाचं उत्पादन हे काही अख्खं वर्ष चालत नाही. म्हणजे आपण भलेही 650 लक्ष टन ऊसाचं क्रशिंग दरवर्षी करतोय, साखर बनवतोय आणि गव्हर्नमेंटशी आपण अतिशय लॉबिंग करून भारतातली साखरेला चांगला भाव मिळण्याकरता प्रयत्न केलेला आहे, तरी साखर व्यवसाय हा काय वर्षभर चालणारा व्यवसाय नाही ना. मग त्याच्याशी पूरक काय व्यवसाय असू शकतात ज्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट इयर राऊंड राहू शकते. असे अनंत छोटे छोटे व्यवसाय रावळगावमध्ये त्या काळी चालू झाले. रावळगावमध्ये जिथे राहायला जागा नव्हती लोकांना, रावळगावसारखं उजाड रान जे होतं तिथे रावळगाव नावाची एक वसाहत चालू झाली. नॅचरली स्पीकिंग रावळगाव शुगर फॅक्टरी आज पण आहे. टुडे इट इज अ लॉस मेकिंग फर्म. त्या काळी ती प्रॉफिट मेकिंग फर्म होती आणि प्रोबॅबली इट गेव इंडिया इट्स फर्स्ट एव्हर एक्स्ट्रीमली पॉप्युलर प्रॉडक्ट ज्याला मी आज म्हणतो रावळगावच्या चॉकलेट्स. आय थिंक ऑल ऑफ अस ग्रेव विथ इटिंग रावळगाव चॉकलेट्स. कारण प्रोबॅबली ऑल ऑफ अस रिमेंबर रावळगाव म्हटलं की ते लाल रॅपर असलेलं चॉकलेट किंवा त्या काळी ते 50 पैशाला मिळायचं पांढऱ्या रॅपरमधलं चॉकलेट कलरचं चॉकलेट. सो रावळगाव इज अ व्हेंचर विच वॉज इन हिज माइंड. पण रावळगाव जेव्हा त्यांनी चालू केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपली एक शुगर फॅक्टरी असून उपयोग नाही, आपल्याला 2 शुगर फॅक्टऱ्या पाहिजेत. आणि जी दुसरी शुगर फॅक्टरी आपल्याला चालू करायची आहे त्याचा त्यांनी शोध चालू केला की जो आपण आता पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत. पुढच्या सेशनमध्ये आपण वालचंदनगर कशी अस्तित्वात आली
ॲज अ बिझनेस व्हेंचर. आणि मग हिंदुस्तान शिपयार्ड आहे, हिंदुस्तान एरोनॉटिक्स आहे, प्रीमियर ऑटोमोबाईलसारखी कंपनी आहे, आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी या आपण पुढच्या सेशनमध्ये करू. सो तुर्तास आज ह्या सेशन करता आपण इथे थांबूया. मीट यू नेक्स्ट टाइम वेन वी एक्सटेंड द टॉक ऑफ वालचंद हिराचंद. अशी व्यक्ती होणे शक्य नाही असं माझं तरी स्पष्ट मत आहे. तर आपण त्यांची ही स्फूर्ती देणारी, प्रोत्साहन देणारी कथा पुढच्या सेशनमध्ये कंटिन्यू करूया.